हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कशा तुम्ही सगळ्यांनी पण एकदम मजेत आहोत. आज आहे दुसरा डे. आज मंगळवार आहे. मी आज आंघोळ झाली नाही म्हणून कपडे चेंज नाही दिसत आहे. तर आज आमचे पाहुणे जात आहेत. तर हे बघा इथं बसलेत आवरून आणि आणि त्यांच्यासाठी मी आता पोहे बनवते. तर हे बघा आता पोहे ऑलमोस्ट रेडी आहे. इथे कोकोनट ग्रेट करून ठेवलं प्लेटमध्ये. ते त्यांना निघायचं आहे. ते काय जेवायच्या वेळेपर्यंत थांबणार नाही आहेत म्हणून मग आता त्यांना नाश्त्याला पोहे बनवले. हे बघा मस्तपैकी असं ग्रेट केलंय कोथिंबीर टाकून. आज माझा उपवास आहे त्याच्यामुळे मग आता मला सगळं दुधाचं वगैरे उपवासापासूनच खावं लागेल. आज मंगळवार आहे. तर मी मला अशी कॉफी बनवून घेतली, आणली कॉफी. हॅलो गाईज, तर वेलकम बॅक. आता झाली आहे संध्याकाळ आणि एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची राहिली आहे की दुपारी जेव्हा दूधवाला आला आमचा, त्या दूधवाल्या दादांनी आम्हाला आहे ना दूध तर दिलंच, पण दुधासोबत खिरूज पण दिलं. खिरूज बनवायचं दूध दिलं. तर कच्चं दूध असताना ते दिलं. तर खूप सारं म्हणजे अर्धा लिटर दूध दिले त्यांनी. आणि मग म्हटलं आज माझं उपवास नव्हता, पण काय माहिती योग मागच्या वेळेस तिने मंगळवारीच दिलं होतं. आणि नाही, आय थिंक मागच्या वेळेस थर्सडेला दिलं होतं, गुरुवारी दिलं होतं, तेव्हा पण उपवास होता माझा. आणि आज मंगळवार आहे तर आज मंगळवारी पण दिलं त्यांनी. पण झालं काय, मी बनवलं नाही ते. म्हणजे मी आज खूप लाईट खाल्लं, चिप्स खाल्ले फक्त, दुसरं काही खाल्लं नाही. आणि मग म्हटलं आता संध्याकाळी ना स्पृहा बोलते मम्मा खिरूज खायचं आहे. म्हटलं चला आता बनवूयात. तर मग मागच्या वेळेस साखरेचं बनवलं तर ह्यावेळेस मी गुळाचं बनवते. चला तुम्हाला दाखवते केवढं आलंय. हे बघा, हे आहे दूध अर्धा लिटर. हे गाईचंच दूध आहे बरं का, आम्ही गाईचंच दूध घेतो. आणि हे गाईच्याच दुधाचं खरवसचं दूध आहे. तर झालं काय की हे दूध त्यांनी एवढं दिलंय, सेम अर्धा लिटरच दूध आहे. पण मी यावेळेस विचार करते की ते वाढवू. मागच्या वेळेस ना मी डायरेक्ट बनवलं होतं, पण मी जेव्हा माझ्या आईला कॉल केला तेव्हा माझी आई बोलली की अगं त्याच्यामध्ये दूध पण टाकू शकतो म्हणे, वाढवू शकतो आपण, असं नाही का. तर मी आता त्याच्यामध्ये ना असं थोडंसं दूध टाकणार आहे आपलं. तसं पण हे जे दूध आहे का आता हे आलेलं दूध, आता कालचं दूध आम्हाला संध्याकाळी चहापर्यंत पुरलं. त्याच्यामुळे आता हे दूध उद्या फक्त सकाळच्या चहाचं राहील. तर सकाळचा चहा मी केला तर होईल, हे दूध तसंच राहणार. त्याच्यामुळे मी याच्यामध्ये दूध टाकून देणार आहे आता. आणि खरवसच्या वड्या भरपूर पडतील असा प्रयत्न आहे माझा. त्याच्यामुळे मी आता काय करणार आहे, आता याच्यामध्ये गुळ टाकते. तर गुळ किती हे केलं आहे मी ते तुम्हाला दाखवते. गुळ कट करून ठेवला आहे मी. तर जास्त होतो का काय असं वाटतंय मला. हे बा इकडे मी ना गुळ असं कापून ठेवलाय चाकूने, म्हणजे तो व्यवस्थित डायल्यूट वगैरे होईल. तर मी आता काय करते, सगळं त्याच्यामध्ये टाकून ठेवते. थोडंसं कमीच स्वीट पाहिजे आम्हाला, जास्त नको आहे. एवढा इनफ होईल आय थिंक. गुळ तसा पण कमी स्वीट लागतो, म्हणजे असं साखरीसारखा नसतो तो. तर मी तो कमीच टाकलाय, साखरीपेक्षा तर कमीच स्वीटनेस येईल त्याचा. हे बघा सगळं आता काढून टाकला मी त्याच्यामध्ये. आणि माझ्या ना भांडे पडले, तर मग मी आता काय केलं, मी काय करते, आय एम अ मल्टीटास्कर. तर मी एका टायमिंगला एक काम कधीच करते, मी एका टायमिंगला 4 कामं करत असते. आणि त्याचे मला फायदे होतात, नुकसान कधी होत नाही, कारण माझा टाइम सेव्ह होतो. आणि मी खूप आळशी पण आहे तशी. तर इकडे बघू शकता तुम्ही, इकडे माझा राईस शिजतोय, ऑलमोस्ट हाफ कुक झालाय तो. तर इकडे मी आता स्टीम होण्यासाठी पाणी पण काढून ठेवलंय. स्टीमचं हे भांडं बिंड इकडे ठेवलंय. आणि इकडे आता हे गुळ याच्यामध्ये ठेवलं. याला काही हलवणार नाही आता, माझं जेव्हा काम होईल तोपर्यंत बऱ्यापैकी गुळ हे दूध सोक करून घेईल ना. आणि मग त्याच्यामुळे काय होईल की गुळ मला नंतर असं हलवल्यावर फेटल्यानंतर आहे ना पटकन पगळून जाईल. तर त्याला काही धक्का लावत नाही. आता हे दूध तापायला ठेवायचंय, ते लगेच इकडे तापायला ठेवून देते. ही दुपारी कढई होती, जे चिप्स मी ना तळले होते. तर मी आता काय करते, दूध पण ठेवून देते लगेच वन साईड. ओ गॉड, आळशी लोकांचे कामं कसे असतात माहिती का, करायला लागले ना मग विचारूच नका. आणि आता हे बघा दूध पण ठेवून दिलं आहे. ठीक आहे, हे एकाच रिझननी. आता याच्यामध्ये जाळी ठेवणार आहे, कारण की जाळीच्या वर मी जे काही भांडं राहील ना ह्याच्यात ठेवणार नाही. मागच्या वेळेस वड्या खूप मोठ्या झाल्यात, अशा मोठ्या झाल्या होत्या. मला अशी मीडियम साईज पाहिजे. मग पसरट काहीतरी ताटने तर भांडे ठेवते मी, मग त्याच्यामध्ये हे ओतून देणार आहे. पण इट हॅज अ सो मच टाईम टू डिझॉल्व. तर बघूयात, चला त्याला टाईम लागेल. तोपर्यंत मी फक्त दूध आणि भात तरी होऊन जाईल माझं ॲटलिस्ट. आणि हे पगळेल. आणि इकडे माझा पसारा बघा, किती सारे कामं पडलेत माझे. हे कामं मी आवरते आणि मग तुम्हाला भेटते. हे गाईज, तर आता ना माझे भांडे वगैरे धुवून झाले, बघू शकता तुम्ही. सगळं व्यवस्थित आवरले गेले, व्यवस्थित जागच्या जागी एव्हरीथिंग इज. दूध पण तापलंय आणि राईस पण ऑलमोस्ट झालाय, फक्त थोडासा पण ठेवलाय, कारण मी लास्टला स्टीम देत असते कधी पण. मला खूप आवडतो तो. स्टीम दिल्यानंतर मस्त खिलखिलून जातात त्याचे दाणे. तर आता थोडं फुल करून गॅस बंद करते, म्हणजे तो झाला. तर आता बघा ना, मी आता हलवून घेते, गुळ पूर्ण मिक्स करून घेते. हे बघा बऱ्यापैकी पिघळला आहे की नाही. मी जर लगेच केलं असतं ना तर मला खूप कष्ट लागले असते आणि डॉंकी वर्क झालं असतं ते खूप सारं.
पण आता मी थोडं स्मार्ट वर्क केलं. आता फक्त 2-3 वेळेस हलवेल मी, असं थोडं थोडं पूर्ण गूळ त्याच्यामध्ये मेल्ट होऊन जाईल. म्हणजे ऑलरेडी झालाच आहे तो. हे पहा, हे पहा, हे जे मोठे मोठे तुकडे असतील तेच फक्त आता हाती येत आहे. आणि हा चम्मच आहे ना मी असा खाली दाबते, असा असा असा. त्याच्यामुळे काय होईल, असतील तेवढे गुळाचे तुकडे वगैरे मेल्ट दाबले जातात आणि मेल्ट होऊन जातात. तर मी हा डब्बा काय असा ठेवणार नाही आहे ना, त्याच्यामुळे मग काही प्रॉब्लेम नाही. एकदम छान असं. हे बघा, फार कमी गुळ येतोय आता माझ्या हाताला. टाकला भरपूर होता, तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये की मी किती टाकला होता. आणि थोड्या वेळानंतर मी आता जेव्हा भेटते तर असा गुळ येतो. ऑब्वियसली मी डायरेक्ट असं ठेवणार नाही आहे. ज्याच्यात आता हे ताट याचं मीडियम साईजचं, पण ते ताट बसत नाही आहे याच्यामध्ये. शुड आय पीस उलटा पुलटा एक मिनिट असतो ना, ताट बसत नाही आहे, मग याला उलटं ठेवून पाहते मी. आय थिंक आय नीड टू यूज दिस समथिंग. काय माहिती का, 1 2 3 गो. बस हे बघा, उलटं बसलंय. आता ताट पण बसून गेलं. आता ताट बसलं का या ताटामध्ये मी ते ओतून देणार आहे. या ताटामध्ये थोडं पाणी आता धुतलं ना मी जस्ट. माय गॉड, लाइटर खराब हो जाएगा मेरा तो. इकडचा मेस प्लीज प्लीज अवॉइड. सगळं सकाळचं आहे. इकडचं आवरायच्या नादात तिकडं शिफ्ट केलं आहे ते. आणि आता ताट मी ठेवलं आहे, गॅस पण चालू करून देईल. आणि हे आता त्याच्यामध्ये चाळणीने गाळून घेते. आता मला ना व्हिडिओ थांबा पुढे. हे गाईस, पण आता असं डायरेक्टली दाखवता येणार आहे, पण मी आता गाळून घेते. हे दिसेल तुम्हाला थोडं थोडं. हे पहा, चहाची चाळण असते ना ती घेतली मी. आणि जे ताट मी आता ठेवलंय का, बस ते ताट त्या ताटामध्ये असं गाळून घेईल. म्हणजे गुळाचे तुकडे वगैरे पडणार नाही त्याच्यामध्ये. आय एम टेकिंग केअर ऑफ दॅट. तर अशा प्रकारे मस्तपैकी गाळून घेते. तरी पण खूप वड्या मोठ्या मोठ्या साईजच्या पडणार आहे, आय नो. कारण ते खूप टाकलंय ना मी, अर्धा लिटरच्या वर आहे. आता मी टेस्ट करून पाहते गोड आहे की नाही. तर एकदम गोड नाही आहे. थँक गॉड, मला ती आठवण आली. मी आता काय करते, ना परत टाकून घेते. भारी मिस्टेक नहीं हो गया, भारी समझदारी हो गई कि मैंने टेस्ट किया उसको. उसकी वजह से ना, नाही तर असं पानचट खावा लागला असतं, सगळा मजा किरकिरा झाला असता. आता मला असं वाटतं गुळाने, बघितलं तुम्ही किती गुळ टाकला होता मी, तरी सुद्धा ते गोड झालं नाही. स्प्रूहा गोड नसलं तर खाणार नाही. मी आता थोडीशी साखर टाकते, बस गुळ नको आता. गुळ झाला मिक्स, आय नो थोडं मिक्सअप होईल, बट मी आता गुळ नाही टाकत. मी शुगर ऍड करते, एक झाकण ऍड करते. गोड नसलं तर काय फायदा यार. मला असं वाटलं गुळाने थोडंसं माइल्ड टेस्ट येईल थोडी गुळाची, आणि जरा छान वाटेल असं वाटलं होतं, पण नॉट वर्किंग. चला मग आता हे पिघळवते. आणि सेम आता जशी प्रोसेस बघितली ते तसंच करून आता पूर्ण जेव्हा वड्या होतील का, तुमचा वेळ झाला मी पूर्ण वड्या होतील का, मग तेव्हा डायरेक्ट दाखवते तुम्हाला. चला तर मग गाईज स्टे ट्यून. हे गाईज फ्रूट बघा कसं झालंय. आता मी ना दुसऱ्या दिवशी शूट करते बरं का, रात्री शूट नाही केलं मी, थंड व्हायला ठेवलं होतं. आणि बेबी ते खूप गाढं नव्हतं वाटतं, त्याच्यामध्ये मी माझं दूध पण ॲड केलं होतं, तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये. तर त्याच्या अशा ना पक्क्या खापा नाही झाल्या, एकदम असं लुसलुशीत झाल्या त्या सगळं. आणि स्प्रूहा खायला नाहीच म्हणते. हे बघा असं झाले, ते गोळाहून आल्या. अजिबात चांगलं खिरोज नाही झालं ते. आय थिंक दुसऱ्या तिसऱ्या दिवसाचं दूध होतं वाटतं मे बी. हे बघा खापा पाडल्या आहेत, बट हे बघा एकदम लुळूगुळू आहे, एकदम लुळूगुळू आहे. आणि असं पाणी रिलीज करता येते. हे बघा आता मी स्टीम केलं ना तरी पण हे बघा किती पाणी रिलीज करता येते. आणि स्प्रूहा काही खात नाही आहे, मीच खाते आता. थोडं 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 सुरू झालं आहे माझं. तर अशा प्रकारचं झालं आहे ते. हे एव्हरीवन, तर आता श्रावण अमावस्या, म्हणजे आता आषाढ अमावस्या आहे आज, आणि उद्यापासून श्रावण सुरू होतोय. म्हणजे श्रावण अमावस्याच म्हणतात आय थिंक. तर उद्यापासून श्रावण स्टार्ट होतोय. तर आज सगळीकडे नॉनव्हेज, चिकन, मटन सगळ्यांनी खाल्लंय. आम्ही पण सकाळी चिकन केलं होतं. तर जरा उशीर झाला होता, आम्ही जरा बाहेर गेलो होतो, तर मग मला तिकडून चिकन घरी आणायलाच उशीर झाला होता. मग कुकिंग जरा फास्ट करावं लागली. व्हिडिओला जसं निवांत टाईम मिळतो, जरा टाईम लागतो नाही का, तर मग ते काही रेकॉर्ड नाही करता आलं. बट बस खाल्लं, सांगते तुम्हाला की सकाळी आम्ही चिकन खाल्लं.
पण मग आता संध्याकाळी काय तर मग धिरडे वगैरे करतात आमच्या भागामध्ये, म्हणजे मालेगाव साईडला. आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी करत असतील, मला नाही माहिती, पण मग आमच्याकडे करतात म्हणून मी सांगते की आमच्याकडे करतात. म्हणजे माझ्या माहेरी, आता मी नाशिकला राहते तर नाशिकमध्ये पण करतात की आजच्या दिवशी धिरडे करतात, गोड आणि तिखट. तर मी आज ते धिरडे करणार आहे. मी त्याचं पीठ भिजून ठेवलं आहे. ॲक्च्युली काय ना, भुका नाही एवढ्या, पण मग ते बनवावं लागतात आज, तर त्याच्यामुळे ते सकाळीच बनवतात बरेच लोक, आणि संध्याकाळी चिकन मटनचा बेत असतो. पण आम्ही सकाळी चिकन मटनचा बेत केला आणि आता संध्याकाळी मी ते धिरडे बनवणार आहे. तर चला, तर मग तुम्हाला दाखवते बॅटर बनवताना. तर मोबाईल पकडता आला तर दाखवू शकते, पण जर बनवल्यानंतर पुन्हा एक लूक देऊ शकतो तुम्हाला तसं. तर एक तिखट असतं, एक गोड असतं. चला, तर मग तुम्हाला बॅटर एकदा दाखवून देते आणि मग बनवते पटकन. तर तुम्ही बघू शकता, हे आहे तिखटचं बॅटर. याच्यामध्ये जेमतेम 2 होतील आणि याच्यामध्ये गोडमध्ये चांगले होतील बऱ्यापैकी. छोटं आहे, पण मी ट्राय करेल 3 तरी करेल याचे. मी 3 तरी धिरडे ठेवले. बघ तुम्ही पातीलं बघू शकता, आपलं युज्युअल चहाचं पातीलं आहे. त्याच्यामध्ये मी ते गोड मिक्स केलं आहे. गोड म्हणजे गुळाचं पाणी आणि त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ असतं आणि किंचितसं मीठ टाकायचं असतं, ज्याच्याने ज्याची टेस्ट खूप एनहान्स होत असते. त्याच्यानंतर इकडे आहे तिखट, बेसन पीठ, हिरवी मिरची, लसूण, जिरं, जिरं, ओवा वगैरे टाकू शकतो अकॉर्डिंग टू आवर टेस्ट. जर कोणाला आवडत नसेल तर तुम्ही सिंपल लसूण, हिरवी मिरची दळून घ्यायची किंवा असे कुटून वगैरे घेऊन टाकू शकता. याच्यामध्ये मीठ वगैरे अंदाज, हळद बिळद टाकून असं बॅटर एकंदरीत तयार करतात. तर आता हे बॅटर मी करून ठेवलं आहे. आता काय होतं माहिती का, हे जे गोड असतं का, ते ऑलमोस्ट नाही तासभर तरी आधी भिजून ठेवावं लागतं, कारण की तेव्हा ते जरा त्याच्यामध्ये ग्लुटन वगैरे डेव्हलप होतं नाही का, म्हणजे मग ते असं हे होत नाही. आता माझ्याकडून आहे ना ते मिक्स चमच्याने झालं आहे, त्याच्यामुळे जरा इथं अशा दिसत आहे गाठोळ्या. मी त्याला मिक्स करून घेईल बनवताना. आणि मग ते काय होतं, मग ते बनवायला सोपं जातं. हे खूप किचकट काम आहे, हे इझिली होतं, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, पण हे खूप किचकट असतं, हे चिपकून जातं तव्याला. तर जरा स्ट्रगलचंच काम आहे. चला, तर मग आता बनवल्यानंतर दाखवते तुम्हाला मी एक लुक. एव्हरीवन, तर बघा चिली अशी बनली आहे, म्हणजे धिरडे. तर हे आहे तिखटवाले धिरडे आणि गोडवाले धिरडे. बघा काय झाले जसं की मी तुम्हाला बोललो होतं की ते प्लॅन खूप फ्लॉप होत असतो, मग मी काय केलं, त्याचे गुलगुले बनवून घेतले, तळून घेतले म्हणजे थोडक्यात. आणि तुम्ही बघू शकता किती स्टिकी ते एकमेकांना कसं चिपकून जातात बघा, असं स्टिकी झाले ते एकदम. पण मी भरपूर ऑइल काढायचा प्रयत्न केला त्याचा. त्याच्यानंतर हे बघा, सकाळी बनलं होतं हे चिकन, असं सुक्कं चिकन, आणि थोडासा ग्रेव्ही पण बनवली होती आम्ही. आता हे स्पृहाचं उरलेलं चिकन आहे, पण माझा ते फेकण्यापेक्षा मी म्हटलं खाऊन घेऊ. आणि इकडे आता मी माझ्यासाठी बनवली बोंबलाची चटणी. ॲक्च्युली का बनवली, तर एवढेच बोंबील उरले, ते महिनाभर सांभाळावं लागतील मला, म्हणून त्यांची आता चटणी बनवून टाकली, खाल्ले जाईल बुवा असं. हे बघा, माझी स्पृहा पण इथे जेवते, आणि इथे स्पृहाला भात, तिखट रस्सा दिलं, तेवढं स्पृहाचं मेनू सगळा. आणि स्पृहा बघते टॅब.